सुप्रभात मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बीट्समध्ये। व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळायचं असेल की आपण या ट्रॅव्हल सिरीजमध्ये एक्सप्लोर करणार आहोत ते म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या अनएक्सप्लोर्ड डेस्टिनेशन्स। तर ह्या अनएक्सप्लोर्ड डेस्टिनेशनमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे भांबवलीचा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि भारतातील 2 नंबरचा उंचीचा धबधबा। तर चला मग आपण एक्सप्लोर करूया भांबवली धबधबा। लागायच्यात आपण निघूया। हीचा उपयोग काही औषधांसाठी सुद्धा केला जातो। अशुद्ध रक्त शोषून घेण्यासाठी जळू त्या ठराविक भागामध्ये डॉक्टर लावतात आणि मग ते जळू आपलं जे अशुद्ध रक्त आहे ते शोषून त्यांच्याकडे घेतात आणि रक्त पिऊन झाल्यानंतर तो टम्म आळीसारखा होतो आणि त्याचा तो पडून जातो। ह्याच्यापासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्ही बरेच उपाय करू शकता, जसं की तो लागल्यानंतर त्याला तंबाखू लावू शकता किंवा ट्रेक चालू करायच्या आधी तुम्ही निलगिरीचं तेल तुमच्या पायाला लावू शकता। पण त्याचा खूप काही उपयोग होतो अशातला भाग नाही। जळू लागायचे ते लागतातच, त्यामुळे जरी लागले तरी काळजी करू नका, घाबरायचं काही कारण नाही। रक्त प्यायल्यानंतर त्याचं ते सोडून जातात। घनदाट जंगलात ना काशा चाललेलो आहे। चला चला चला, मागं राहू नका। खूप अवघड वाट आहे, तो तुम्हाला जर यायचं असेल तर कोणीतरी गाईड घेऊनच या, अदरवाईज तुम्ही या जंगलामध्ये हरवू शकता। So be prepared for every situation.
फायनली आता भांबवली धबधब्याच्या जवळ आलो आहे. भांबवली धबधबा, मला 2-3 नाव आहेत, वज्राई पण म्हणतात आणि कासा भांबवली धबधबा. या साईडला सगळं तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. व्हिडिओमध्ये कितपत तुम्हाला दिसतंय आय डोंट नो, पण 2 मिनटात तुम्हाला आता धबधबा दिसेल. बघा धबधबा फायनली अजून पूर्ण बेसवर धबधब्याच्या जवळ आलो आहे. 1-2 मिनटात आम्ही पोहोचू. माझा आवाज कितपत येतोय माहीत नाही. धबधब्याच्या पाण्याखाली मनसोक्त भिजून झाल्यानंतर आम्ही ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यासाठी थोडेफार फोटोशूट केले आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि बघताय तुम्ही पाण्याचा फ्लो केवढा आहे. आणि आता फ्लोमधनं आधी आमचा प्लॅन होता की त्या फ्लोमधून खाली आलवडी गावात जायचा, पण आता त्या आलवडी गावात जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागेल आणि आम्ही गाडी लावली कासला. म्हणून आम्ही प्लॅन करतो की परत वरती आहे त्याच रस्त्याला परत करत जायचं. काटेरी झाड भगवान, त्या भुगे ना कावळे पोटात ओरडायला लागले. साधारण तुम्हाला 1.5 ते 2 तास पोचायला तिथं लागतात आणि परत येताना 1-1.5 तास आरामात तुम्ही परत येऊ शकता. सो तसा इझी ट्रेक आहे. फक्त गाईड बरोबर घेऊन या. गावातली लोक येतात, त्यांना थोडे पैसे द्या, ते गावातली लोक येतात आणि तुम्हाला रस्ता दाखवतात. आणि कुठलीही मस्ती करत जाऊ नका धबधब्याच्या इथे येताना, जेणेकरून तुमच्या जीवाचं बरं वाईट तुमच्याही नाही आणि तुमच्याबरोबर येणाऱ्या मित्रांचं आणि आजूबाजूला राहणाऱ्या प्राण्यांचं पण काही नुकसान होऊ नये असं कुठलंही काम प्लीज करू नका. सो ट्रेक झाल्यानंतर छानपैकी मस्त आवरलं आणि या घरात येऊन जेवण केलं आहे. खूप छान जेवण झालं आहे. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतच आहे, तर ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना या मोरे आजींना नक्की तुम्ही भेट द्या. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडलाच असेल. तर आता लवकरच भेटूया आपल्या अनसीन सातारा सिरीजच्या 2nd पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद.